त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जाणू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जाणू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जाणू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जाणू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. तर तुम्ही जो आतापर्यंत व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करून अगदी सोपा आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते आपण ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आणि बीटमा व्हिडिओ आपण दिला तर तुम्हाला ते स्लाइड करून ॲड करायचा आहे. बीटमा व्हिडिओ ते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर येतं मग एक्स्ट्रा कडूचं एक ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिले ते तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट बदलत जातील. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल इथं स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते. तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तो स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो वेगळा भाग झाला आहे पहिला त्यावरती क्लिक करायचा. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून ॲड करायचा. अशा प्रकारे 2 बटन इथून सेट करायचा आहे. सेम प्रोसेस आपल्या प्रत्येक बीटला इथून प्रत्येक वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे. तर मी काय करतो इथून सर्व फोटो ॲड करून घेतो. आता सांगितलं तशा प्रकारे तुम्ही पण घ्या. इथे आपण सर्व फोटो इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा. पहिल्यांदा द्यायचं नाही तर प्लेच्या शेजारी कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून इथे की द्यायची. अशा प्रकारे इथे की दिल्यानंतर ह्याच फोटोचे शेवटलं आहे ते आल्यानंतर इथे की देऊन सिम्पली हा जो फोटो असेल अशा झूम करायचा आहे 2 बोटांनी. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. लुमिन फ्लॅश नावाचा इथून स्लाइड करायचा आहे. याची लेंथ खालची संपूर्ण कमी करायची आहे. तुम्हाला अप्लाय टॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये नंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा इथून स्लाइड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या आता त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना आउटमधला ब्लॅक होलचा जो इफेक्ट असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा जो इफेक्ट असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला 6 स्लाइड हा जो इफेक्ट असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला अनफोल्डचा जो इफेक्ट असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल इथून इफेक्ट स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला स्प्लिट स्लाइड हा जो इफेक्ट असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला उशचा जो इफेक्ट असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस सेक्सचा जो इफेक्ट असेल याचा स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ब्लॅक होलचं इफेक्ट असेल याचा स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे म्हणजे आपला हा जो दुसरा फोटो असेल तिथे अशा बाय ठीक आहे. इफेक्टचं ऑप्शन आहे इथे खाली त्यावरती क्लिक करायचं. नंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट येऊन जाईल सेक नावाचं इथून स्लाइड करायचं अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि सेम हाच फोटो आपला चौथ्या फोटोपासून शेवटच्या फोटोला हा जो इफेक्ट असेल तो इथून ॲड करायचा आहे सेकचा जसं इथे आपण केलं आहे तशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं नाही तुम्हाला खाली बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून मला ट्रेंडिंगमध्ये हा जो ग्लोईंग डबल्स इफेक्ट आहे तो स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्या व्यक्ती लेंथ असेल 7 आणि 8 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचं आहे. पुन्हा आपल्या बॉडी इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये हा जो ऑप्टिकल स्कॅनचा इफेक्ट आहे तो स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या ज्या व्यक्ती लेंथ असेल
हा जो आपला 10 सेकंद आहे तिथला फोड आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 12 सेकंदाचा तिथला फोड आहे त्याच्यात थोडं पुढं यायचं आहे, जसं इथे आपण आलो तशा प्रकारे. त्याच्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट होऊन जाईल, बटरफ्लाय ड्रीमचं. इथून स्लाईड करायचं आहे. तर अशा वेळी इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल 12 आणि 13 सेकंद तिथले जे दोन्ही फोड आहे त्या दोन्ही फोडोनला ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना त्याच्या पुढचा फोड असेल 14 सेकंदाची तिथला त्याच्या थोडं पुढं यायचं आहे, जसे ते आपण आलो तशा प्रकारे. त्याच्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट घेऊन चालेल फ्रॅगमेंट क्लोन. इथून स्लाईड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथच आहे शेवटच्या दोन्ही फोडोनला ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. यातून तुमचा व्हिडिओ अशा वेळेतून एक्सपोर्ट होऊन जाईल.